तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमच्या एडुकातामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे इंग्लिश ग्रामर सिरीजमधला नेक्स्ट टॉपिक दॅट इज मॉडल ऑक्झिलरीज। ठीक आहे, हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन असणार आहे। तुम्ही अभ्यास केला नसेल तर हा व्हिडिओ ह्याचे दोन पार्ट असणार आहे। ठीक है, इस मॉडल ऑक्झिलरीज के दो पार्ट रहने वाले हैं। हे दोन्ही पार्ट नीट शांत निवांत तुम्ही ऐका, म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स बघा। मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला नक्कीच कळून येतील। ठीक आहे, तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले व्हॉट डू मीन बाय मॉडल ऑक्झिलरीज, तुम्हाला इथे दिसेलच लिहिलेलं आहे। ठीक आहे, मॉडल वर्ब और मॉडल ऑक्झिलरी इज अ टाइप ऑफ वर्ब। मॉडल ऑक्झिलरी किंवा मॉडल वर्ब पण म्हणतो आपण त्याला, ते एक वर्बचा टाइप आहे। इट इज अ टाइप ऑफ अ वर्ब दॅट इंडिकेट्स दी मॉडेलिटी। हा जो मॉडेलिटी वर्ड आहे ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या, कन्फ्यूज होऊ नका, सगळं एक्सप्लेन करून सांगतो। दॅट इंडिकेट्स दी मॉडेलिटी लाईक लाईकलीहुड, एबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट, कॅपॅसिटी एक्सेट्रा। लाईकलीहुड म्हणजे प्रोबॅबिलिटी, एबिलिटी म्हणजे किती एबिलिटी आहे करण्याची, परमिशन मागणे, रिक्वेस्ट करणे, आणि कॅपॅसिटी म्हणजे कॅपॅसिटी सांगणे। आता मॉडेलिटी हा टर्म काय, सब कुछ तो समझ में आ गया, बट मॉडेलिटी मतलब क्या, मैं मॉडेलिटी का मतलब भी समझाता हूँ। ठीक है, मॉडेलिटी इधर दिया है, द टर्म मॉडेलिटी रिफर्स टू द स्पीकर्स और राइटर्स एटीट्यूड। बोलते समय जो एटीट्यूड रहता है उस एटीट्यूड को हम लोग मॉडेलिटी बोलते हैं। अब वो एटीट्यूड लाइकलीहुड का भी हो सकता है, लाइकलीहुड मतलब प्रोबेबिलिटी, वो एटीट्यूड एबिलिटी की तरफ भी हो सकता है, वो एटीट्यूड परमिशन के लिए भी हो सकता है, वही एटीट्यूड रिक्वेस्ट और वही एटीट्यूड कॅपॅसिटी के भी लिए हो सकता है। ठीक है, आपल्याला हा जो मॉडेलिटी टर्म आहे, हा मॉडेलिटी टर्म काय म्हणतो, स्पीकर्स किंवा रायटर्स म्हणजे जो बोलणारा व्यक्ती आहे किंवा जो लिहिणारा व्यक्ती आहे त्याचे ॲटिट्यूड, बोलताना जो ॲटिट्यूड आहे ते रेफर करतं। म्हणजे काय, लाईकलीहुड म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगितलं, म्हणजे बोलताना जर प्रोबॅबिलिटी दाखवत असेल तर ती त्याची मॉडेलिटी आहे, बोलताना जर ॲबिलिटी दाखवत असेल तर ती त्याची मॉडेलिटी आहे, परमिशन दाखवत असेल तरी पण ती त्याची मॉडेलिटी आहे, रिक्वेस्ट अँड कॅपॅसिटी जर दाखवत असेल तरी त्याची ती मॉडेलिटी आहे। और पॉइंट ऑफ व्ह्यू अबाउट समथिंग म्हणजे रायटर किंवा स्पीकरचा पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा आपण मॉडेलिटी रिफर करू शकतो। पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचा बोलण्याचा दृष्टिकोन, कोणाचा, जो रायटर आहे किंवा जो बोलणारा आहे त्याचा दृष्टिकोन काय आहे बोलताना किंवा लिहिताना, ह्याला आपण मॉडेलिटी म्हणणार आहे। आता तर तुम्हाला कळालंच असेल। अभी भी अगर समझ में नहीं आया तो ये 3 एग्जाम्पल्स देखेंगे, इसमें से गारंटी के साथ कह सकता हूं मैं, आपको समझ में आ जाएगा। सबसे पहले सेंटेंस, अगर कोई पूछता है रिया कहाँ पे है, वेयर इज रिया, तो आंसर देखो क्या क्या आते हैं। सबसे पहला आंसर है रिया इज एट होम, रिया घर पे है, सीधा सीधा आंसर दे दिया है, सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे, रिया इज एट होम, रिया घरी आहे। ह्याच्यात काय ॲटिट्यूड होता, पॉइंट ऑफ व्ह्यू होता, नाही। त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर डायरेक्टली दिलं, रिया घर पे है, रिया घरी आहे। दुसरं बघा, परत विचारलं रिया कहाँ पे है, वेयर इज रिया, काय म्हणते उत्तर बघा, रिया मे बी ॲट होम, रिया मे बी ॲट होम। अब ये मे बी जो वर्ड आहे ज्याला मी अंडरलाईन केलं त्याच्याकडे नीट लक्ष देऊन बघा। मे बी काय इंडिकेट करतं तुम्हाला, प्रोबॅबिलिटी। ठीक आहे, म्हणजे काय, शक्यता आहे ती घरी आहे। मे बी म्हणजे मला माहित नाही एक्झॅक्टली, बट शक्यता आहे यावेळेस ती आता घरीच असणार आहे, पण शक्यता आहे। मग हे काय दाखवते तुम्हाला, ही मॉडेलिटी काय याची, प्रोबॅबिलिटी, म्हणजे तुम्हाला काय रिफर करते, प्रोबॅबिलिटी दाखवते की हा ती घरी असू शकते। पुढं रिया शुड बी ॲट होम, थर्ड वेळ जर विचारलं तुम्हाला रिया कुठं आहे, वेअर इज रिया, तर उत्तर काय येणार आहे, रिया शुड बी ॲट होम, रिया शुड बी ॲट होम। परत शुड बी कडे नीट लक्ष देऊन ऐका, सेंटेन्स परत रिपीट करून बघा, रिया शुड बी ॲट होम, म्हणजे तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला ना, की तुम्ही सांगताय की रिया आता घरीच असली पाहिजे। ठीक आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे यावेळेस रिया कुठं असते, म्हणून तुम्ही काय म्हणताय, रिया शुड बी ॲट होम। ह्याच्या अगोदरच्या सेंटेन्स मध्ये काय म्हणत होता, रिया मे बी ॲट होम, यावेळेस ती घरी असू शकते। पण तिसऱ्या सेंटेन्स मध्ये काय म्हणते, तिसऱ्या उत्तर मध्ये घरी असली पाहिजे, घरी असलीच पाहिजे, म्हणजे तुमचा पॉइंट ऑफ व्यू है। समझ में आया, थर्ड सेंटेंस में अपने आपका पॉइंट ऑफ व्यू दर्शाया कि रिया भी घर पे रहना चाहिए, ये टाइम पे रिया घर पे है तो रहना चाहिए। ठीक है, समझ में आया आपको मॉडल ऑक्सिलरीज का बेसिक क्या है। ठीक है, मॉडेलिटी क्या कहता है। ठीक है, तो फिर मैं अभी आपको कुछ मॉडल्स लिख के दिखाऊंगा, उस मॉडल्स के थ्रू मैं आपको कुछ एग्जांपल्स भी एक्सप्लेन करूंगा, मॉडल्स कैसे यूज करते हैं और कहाँ पे यूज करते हैं। ओके, तर आपण आता काही मॉडल्स बघू किंवा मॉडल ऑक्झिलरीज बघू। ठीक आहे, सो माझ्या मागे तुम्हाला टेबल दिसत असेल, पण या टेबलला पूर्णकडे लक्ष देऊ नका, टेबलच्या फक्त राईट हँड जो कॉलम आहे ह्याच्याकडे लक्ष द्या। इथे तुम्हाला मॉडल्स दिसतील। ठीक आहे, बेसिकली मी 9 मॉडल्स घेणार आहे या लेक्चरमध्ये। तुमचे मॉडल्स काय काय आहेत आपण बघू। चला, सगळ्यात पहिले
कॅन, मग कुड, मग मे, देन माइट, विल, शॉल, वुड, शुड, मस्ट. ठीक है, ये 9 मॉडल्स है जिनके बारे में आज हम लोग बात करने वाले हैं. ये मॉडल्स के पॉझिटिव्ह फॉर्म्स हो गए. ठीक है, अब देखते हैं हम लोग रिमेनिंग टेबल की तरफ. आता आपण रिमेनिंग टेबल कडे बघू. हे रिमेनिंग टेबल मध्ये जे 2 कॉलम दिसतात हे तुमचे निगेटिव्ह फॉर्म्स आहेत याच मॉडलचे. त्यात एक अनकॉन्ट्रॅक्टेड निगेटिव्ह आहेत, काही कॉन्ट्रॅक्टेड निगेटिव्ह आहेत. काय असतात ते बघू आपण. सगळ्यात पहिले मॉडेल होतं कॅन. सो कॅनचा निगेटिव्ह फॉर्म होणार आहे कॅनॉट. काय होणार आहे? कॅनॉट. आणि ह्याचा कॉन्ट्रॅक्टेड काय होणार आहे? कांट. काय होणार आहे? कांट. त्याच्यानंतर कुड, कुड नॉट, कुडंट. मे, मे नॉट, मेंट. माइट, माइट नॉट, माइटंट. विल, विल नॉट, वोंट. शॅल, शॅल नॉट, शॅन्ट. वुड, वुड नॉट, वुडंट. शुड, शुड नॉट, शुडंट. मस्ट, मस्ट नॉट, मस्टंट. ठीक आहे, आता तुम्हाला मॉडेल्स त्यांचे निगेटिव्ह फॉर्म्स कळलेले आहेत. आता आपण बघू हे मॉडेल्स कसे वापरणार आहेत, म्हणजे या मॉडेल्सचे एक्झाम्पल्स बघू. सेंटेन्सेसमध्ये आपण कसे वापरणार आहेत ते. टोटल 9 मॉडेल्स आहेत, तर त्यापैकी मी 2 ते 3 मॉडेल्सचे एक्झाम्पल या पार्टमध्ये घेणार आहे. रिमेनिंग जे 6 असतील ते नेक्स्ट पार्टमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर चला बघूया आपण. ओके, तर आपण 9 मॉडेल्स बघितले होते. ठीक आहे, नाउ वी विल सी देअर युजेस अँड देअर फंक्शन्स. आता आपण मॉडेल्सचे युजेस आणि मॉडल्सचं फंक्शन कसं केलं जातो हे बघूया. ठीक है, मॉडल्स का कैसे यूज किया जाएगा या फिर फंक्शंस क्या है हम लोग अभी देखेंगे. सबसे पहले कॅन. सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे? कॅन. ठीक आहे, कॅनचं सगळ्यात पहिलं बघा. कॅन इज युज्ड फॉर सीकिंग और गिविंग परमिशन. कॅन कुठे कुठे वापरला जातो? सीकिंग और गिविंग परमिशन. सीकिंग म्हणजे परमिशन मागणे, गिविंग म्हणजे परमिशन देणे. सीकिंग मतलब परमिशन मांगना, गिविंग मतलब परमिशन देना. सबसे पहला सेंटेंस बोलता है कॅन आय बॉरो युअर बुक. कॅन आय बॉरो युअर बुक. या सेंटेन्समध्ये तुम्ही परमिशन मागताय की मी घेऊ शकतो का. सेकंड सेंटेन्स, यू कॅन टेक अ ब्रेक नाव. यू कॅन टेक अ ब्रेक नाव. ह्याच्यात तुम्ही परमिशन ग्रँट करताय. कळलं? फर्स्ट केस कॅन कुठे यूज केला जातो. सेकंड केस कॅन बी यूज फॉर इंडिकेटिंग द एबिलिटी. इंडिकेटिंग एबिलिटी, एखादी व्यक्तीची एबिलिटी इंडिकेट करण्यासाठी आपण कॅन वापरतो. ठीक है, जैसे कि देखते हैं सबसे पहले कैन यू लिफ्ट दिस बुक. ये बुक को क्या आप लिफ्ट कर सकते हो. इससे क्या समझ में आता है? आप उसके एबिलिटी को जज कर रहे हो. आप उसके एबिलिटी को पूछ रहे हो क्या तुम इस बुक को उठा सकते हो. ठीक है, का तुम्ही ह्या बुकला उचलू शकतो का तू. कॅन यू लिफ्ट दिस बुक. आय कॅन हिअर डॉग बार्किंग. आय कॅन हिअर डॉग बार्किंग म्हणजे माझ्या ऐकण्याची एबिलिटी जी आहे त्याच्यातून मला कळते की कुत्रा कुठेतरी भुंकत आहे. आय कॅन हिअर म्हणजे मी ऐकू शकतो, एबिलिटी आहे ऐकण्याची. मैं सुन सकता हूँ, सुनने की एबिलिटी है, वही यहाँ पे दर्शा रहा है. द चाइल्ड कांट रीड इट. द चाइल्ड कांट रीड इट. आता इथं कॅनचं निगेटिव्ह फॉर्म यूज झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा, मॉडेल्सचे पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह फॉर्म्स दोन्ही वापरले जाणार आहेत. इथं कॅनचा निगेटिव्ह फॉर्म कॅन्ट यूज झालेला आहे. द चाइल्ड कांट रीड द बुक येट. म्हणजे तो मुलगा अजून पण, म्हणजे तो जो छोटा मुलगा आहे तो अजून वाचू शकत नाही. कांट रीड दी बुक येट. समझ में आया आपको? समजले तर. थर्ड, कॅन बी यूज फॉर मेकिंग फॉर्मल रिक्वेस्ट. कुठलीही फॉर्मल रिक्वेस्ट करण्यासाठी पण आपण कॅन वापरू शकतो. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल, कॅन यू पोस्ट दिस लेटर फॉर मी. एखाद्याला तुम्ही रिक्वेस्ट करताय, कॅन यू प्लीज पोस्ट दिस लेटर फॉर मी. माझ्यासाठी हे पत्र तू पोस्ट करू शकतोस का. इधर रिक्वेस्ट केलेला आहे, इधर रिक्वेस्ट किया है, इसीलिए हम लोग ने कैन यूज किया है. सेकंड देखते, कैन आई सी योर प्राइस लिस्ट. जो प्राइस लिस्ट है, कैन आई सी योर प्राइस लिस्ट. क्या मैं वो प्राइस लिस्ट देख सकता हूँ या देख सकती हूँ क्या. यह पूछ रहे हो, आप फॉर्मल रिक्वेस्ट कर रहे हो. ठीक है, उसके प्राइस लिस्ट आपको देखना है, इसलिए आप रिक्वेस्ट कर रहे हो. ठीक है, समझ में आया. तर हे होते तुमचे कॅनचे युजेस किंवा फंक्शन्स, तुम्ही काय म्हणू शकता. सेकंड बघू आता कुड. आणि कुडचे काय युजेस आहेत किंवा काय फंक्शन्स आहेत आपण आता बघू. सगळ्यात पहिले कुड कॅन बी यूज्ड इन सीकिंग परमिशन और मेकिंग फॉर्मल रिक्वेस्ट. अगेन कुठलीही परमिशन सीक करायची आहे म्हणजे परमिशन मागायची आहे किंवा रिक्वेस्ट करायची आहे, यासाठी तुम्हाला कुड वापरायचा आहे. सगळ्यात पहिले कुड आय टॉक टू युअर मॅनेजर. कुड आय टॉक टू युअर मॅनेजर. मी तुमच्या मॅनेजरशी बोलू शकतो का किंवा बोलू शकते का असं विचारताय तुम्ही. ठीक आहे, सो फॉर्मल रिक्वेस्ट झाली. कुड आय इंटरप्ट यू फॉर अ मुमेंट. कुड आय
इंटरप्ट फॉर अ मुवमेंट, इथं तुम्ही काय करताय, सीक करताय परमिशन. मी थोडंसं मध्ये डिस्टर्ब करू, ठीक आहे. इथं तुम्ही रिक्वेस्ट केली, फॉर्मल रिक्वेस्ट. सेकंड याच्यात तुम्ही थोडंसं हे करताय, परमिशन सीक करताय की मध्ये इंटरप्ट करू शकतो का मी तुला, असं, ठीक आहे. सेकंड, कुड कॅन बी यूज्ड फॉर इंडिकेटिंग प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी जर तुम्हाला दाखवायची असेल तर कुड वापरला जाणार है. अगर आपको प्रोबेबिलिटी दिखाना है, मतलब आपका मॉडलिटी जो है अगर वो प्रोबेबिलिटी दर्शाता है तभी भी कुड यूज करेंगे, ठीक है. एग्जाम्पल देखो, दैट कुड बी निशा कॉलिंग अगेन. दैट कुड बी निशा कॉलिंग अगेन म्हणजे ही कॉल करणारी व्यक्ती निशा असू शकते. तुम्हाला माहित नाहीये बट प्रोबॅबिलिटी लावताय तुम्ही, निशा असू शकते. दुसरं एक्झाम्पल, दिस कुड बी द राईट आन्सर. हा उत्तर जो आहे तो राईट असू शकतो. राईट असू शकतो, राईट आहे असं सांगत नाही, राईट असू शकतो. ये आंसर राइट हो सकता है. इसमें भी आप प्रोबेबिलिटी दर्शा रहे हो, इसलिए कुड यूज किया है. थर्ड वन, यूज फॉर मेकिंग सजेशंस. कोई भी सजेशंस अगर आपको देना है तभी भी हम लोग कुड यूज करेंगे. कुठलंही सजेशन जर द्यायचं असेल तरी पण आपण कुड वापरणार आहे. इफ यू आर शॉर्ट ऑफ मनी यू कुड पे मी लेटर. जर तुझ्याकडे पैसे आता कमी असेल तर तू मला पैसे नंतर देऊ शकतो. इफ यू आर शॉर्ट ऑफ मनी यू कुड पे मी लेटर. तू बाद में पे कर सकता है मुझे, आप उसको सजेशन दे रहे हो. तू बाद में पे कर सकता है, तू नंतर पे करू शकतोस, हे सजेशन देत आहे तुम्ही. यू कुड टेक दिस जॉब पार्ट टाइम. तू हा जॉब ॲज अ पार्ट टाइम जॉब घेऊ शकतो, घ्यायला पाहिजे. सॉरी, कुड आहे तर घ्यायला पाहिजे, ठीक आहे. यू कुड टेक म्हणजे घेतली पाहिजे, ही पार्ट टाइम जॉब तू ॲक्सेप्ट केली पाहिजे. तुम्ही सजेशन देताय की बाबा हे कर, तू पार्ट टाइम जॉब आहे ती कर, ठीक है. कळलं, ठीक है. तर या पार्ट मध्ये अपन इधर थांबू. इस पार्ट में हम लोग ने 2 मॉडल्स लिए. इसका जो नेक्स्ट पार्ट होगा, जो अभी पार्ट 2 इसके बाद आएगा, उसमें मैं बाकी के 7 जो मॉडल्स हैं उनके भी फंक्शन्स और यूजेस लेने वाला हूँ. आणि जर हा पार्ट आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच ग्रामर व्हिडिओज मी बरेचसे अपलोड केलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट देऊन ठेवतो, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता.